जय जिने सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राळ्याचा उत्तप्पा। त्यासाठी हे राळ आहे आणि हे उडदाचं डाळ आहे। ज्या वाटीने आपण राळ घेतले त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची आहे। हे 1 वाटी उडदाची डाळ आहे आणि त्याच वाटीने हे 4 वाटी राळाची डाळ घ्यायचे। या दोन्हीला वेगळं 5 तास भिजून ठेवायचे। 5 तास झालेले आहेत। आता याला आपण नेहमीच्या इडलीच्या पिठासारखं वाटून घ्यायचंय मिक्सर मध्ये। ह्याला असं बारीक वाटून घ्यायचंय। आता या मिश्रणाला पण 5 तास असंच ठेवायचंय। 5 तास झालेले आहेत। हे बघ, हे पहा, हे पीठ किती फुगलेलं आहे। आता ह्याच्यात थोडं मीठ घालून घ्यायचंय। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता ह्याचा आपण उत्तप्पा बनवणार आहोत। ह्याच्यात थोडीशी जिरं, चवीनुसार मीठ, थोडीशी हिंग आणि टोमॅटो, कोथिंबीर, मिरची कापलेली घालायची। ह्याच्यात बारीक चिरून कापलेली आहे। आता याला मिक्स करून घ्यायचंय। हे तवा गरम झालेला आहे। आता ह्याच्यात हे बॅटर घालून घेऊया। ह्याच्यावर थोडं तेल घालायचं साईडला। आता याला झाकून ठेवायचंय। आता याला पलटी करून घ्यायचंय। आता याला काढून घेऊया। ह्याच्यात तुम्ही कांदाही घालू शकता। हे झालं आपलं राळ्याचं उत्तप्पा तयार। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।